मनोज जरांगे मुंबईच्या मोर्चावर ठाम असून आज सकाळी 10 वाजता अंतरवालीतून हजारो मराठा बांधवासह ते मुंबईकडे रवाना झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत सकाळी त्यांनी गणपतीची आरती केली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की चूक झाकण्यासाठी देवदेवतांना पुढे करून मराठ्यांच्या गरीब पोरांची अडवणूक केली जात आहे, पण आम्हीही हिंदू आहोत, त्यामुळे सण उत्सवाला गालबोट लागणार असं कोणतंही कृत्य करणार नाही। न्यायालय आम्हाला न्याय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। शहासाहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार। आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं। आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही, कधी मेलं तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही। मग इतके शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातं, याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे। कारण त्यांना सांगून 4 महिने झाले, त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता 2 महिने झाले, मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही। आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडोगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही। आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही। मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही, त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी 2-4 दिवसात अचानक। त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला। आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्याला पुढेच अडवता येत नाही। मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025 चा काहीतरी कायदा आहे, आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले। आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही। मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमात सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला। आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती। लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला। असे कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता, हे लय लांब चाललं आता। अरे इंग्रजांना रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते। काय अवघड आहे? आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता। तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल,
आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं. म्हणजे ते डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून जातो. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवतेसमोर उभा राहणार. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता. हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक एक गोळ केला. ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची. मग त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केले. दरम्यान लाखोच्या संख्येत मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो गाड्या या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. 29 तारखेला मराठा समाजाचा हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात धडकणार आहे. पुढे काय होतं याकडे लक्ष लागून आहे.